वसंतरावजी चव्हाण साहेबाच्या पाठीमागे जसा आशीर्वाद दिला होता तसाच आशीर्वाद माझ्या मागे आणि आमच्या अब्दुलभाई सत्तार यांच्या पाठीमागे भक्कमपणे द्याल एवढी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो। आज मी खासदार आणि अब्दुल सत्तार आमदार जरी झाले तर आम्ही दोघे प्रामाणिकपणे आपले कामदार म्हणून या ठिकाणी आम्ही काम करणार आहोत आणि आम्हाला दोघांनाही सेवेची संधी द्या। आम्ही कुठेही अहंकारी या ठिकाणी वागणार नाही। आपल्या अडीअडचणीला साथ देणारे आपल्या अडचणीमध्ये सापडणारे व्यक्ती आम्ही या ठिकाणी आहोत। आज आमचं नायगावकर चव्हाण घराणे गेल्या 50 वर्षापासून नांदेड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आहे। आज सेवा करत आहे लोकांचे। माझे वडील 3 वेळेस आमदार होते, एकदा खासदार झाले, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ते अध्यक्ष होते। आज त्यांच्या अध्यक्षाच्या कार्यकाळात जिल्हा मध्यवर्ती बँकेला कधी नाही ते कितीतरी कोटीचा नफा, जवळपास 65 कोटीचा नफा जिल्हा मध्यवर्ती बँकेला त्यांनी मिळवून दिला। असे अनेक कामं त्यांच्या पश्चात झाले। पण या ठिकाणी आता मलाही संसदेमध्ये जाऊन आपल्या सेवेची संधी द्या।